मागून घालत आहे तेव्हा कृष्ण म्हणाले, काळजी नका करू, मी देवकीच्या पोटी अवतार घेऊन कवचाचा नाश करेल. तोच मी अवतार श्रीकृष्ण भगवान मला पुंडलिक वरदे. पण हो, त्या कवचाची खोड कशी मोडायची आले लक्षात. मथुरा बंद केले पाहिजे, मग तर आपल्यावर चालतो येईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रावर संपवली पाहिजे. सुदामा, ए सुदामा, आपण फक्त दोघे जण कशी कामगिरी होणार? हे सुद्धा तुझं बरोबरच आहे. 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा म्हणे तो थाटमाट करून मथुरा नगरी चालला आहे. पण ठीक आहे म्हणतो पाहिजे एवढ्याच घालू नकोस तर. आपल्या जोडीचा तो बोबड्या आहे ना, त्याला आपण बोलावून घेऊया. बरेच होईल. अरे मग म्हणजे कामगिरी होईल. अगदी कामगिरी मस्त पार पडेल बघ. आता थांबू नकोस, हात मारून घे बघू. पण बाबा जवळ असेल काय सांगता येणार नाही. हात मारून घे, जवळ असेल काय लवकर. अरे बोबड्या रे बोबड्या. हा बोबड्याचा आवाज नाही. जवळ दिसत नाही बाबा. जरा जोर लाव. बघतो अजून एक जवळ. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे बरं आज गोकुळात किती मजा आहे बघ, मजा. अरे बाबा काय म्हणतोय काय? अरे होय होय लवकर या. आलो आलो रे, पण माझा हा फोन कुठे गेला हे मोठे? अरे ह्याने गाई वाजता सोडला नाही. याला फोन गेला कुठे हे मोठे? बरोबर आहे. त्याला पाठवत आहे तो. मी म्हटलं गेला कुठे
तुम्हाला काय म्हणायचं आहे पण एवढी गाय तुम्ही डरबीस आहे ना अरे माणूस बघून लाथ मारते अरे बाबा ह्या मेल्या पोलांच्या गायला लागला दाबीत करून टाकला तुला काय सांगू काय म्हणतोस काय मी काय म्हणतो माहितीये काय म्हणतोय एवढी मोठी गाय येतो आपली तरी कुठून रे? अरे बाबा बलीच नामची गाय आहे म्हणते आपण गाय कुठनं आणली काय सांगतोस तू अरे मेल्या तो इत्तल पुंजी अरे तिथंच काहीतरी चिंतन केलं अरे नाही बाबा इत्तल पुंजी थांबतो अरे काय इचलपूरची कुठे आहे अरे त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिकडे इचलकरंजी गाव आहे असं म्हणतोय काय इकडचे अरे असे. पण तेच सांगतोय मी तुला इत्तल पुंजी हा, म्हणजे तेच इचलपूरची अरे आमची भाषा तसली आहे ना भाषा कशी आहे या दोघांचा एकच प्रॉब्लेम आहे जिभेचा अरे तो प्रॉब्लेम तुला काय सांगू हा माझा पोल बघ त्या गायला ना गाय पण दाबीत नाही हा मेला पोल पण दाबीत बघ माझा पोल लागले नाही, पोराकडे बघितलं तुझ्या पोराकडे बघितलं इकडे हा तू इकडे त्याला पोर विचित्रच आहे विचित्र म्हणजे काय बोबड्या बोबड्या हे बोबड्या हा पोट तुझाच ना हो, अरे तू माझा बघ, तू एक बघ. एक पोल हा तुला काय सांगू अरे पण तू कसा मी हा तुझा पोट कसा हा? याला काय जनावर ठेव का आश केली का काय अरे भावा तुला काय सांगू मेला आता स्वतः दिसला ना तरी मेला 35 वर्षाचा आहे हा, 35 वर्षाचा असू दे पण बघ हा केवढा म्हणतो 35 वर्षाचा अरे पण ह्याच्यापेक्षा बघ ह्याच्यापेक्षा मोठमोठ्या पुढे बसले त्याला तुला मिशी नाही आहे या मेला मिशी कशी काय अरे भावा त्याची गंमत झाली तुला काय सांगू हा माझा एक पोल आहे ना अरे भावा अमावस्याच्या रात्री जलामला तेव्हा तसा आहे म्हणतो अमावस्याच्या रात्री 12:30ला जलामला मेला 12:30ला जलामला तो जलामला मेला मिशी संकटच जलामला तेव्हा तसा आहे अमुष्याचा अशी सगळी गलबत झाली अरे मेला अवदान म्हणजे एक नंबरचा पोल परमेश्वरानं माझ्याच पदरात जन्माला कसा काय घातला मेल्यावर ती गाय मला वाटतं कंटाळली बाबा अरे सकाळपासून आम्ही धारा काढली नाही हे म्हणते इकडे काल सारखी जर काय गलबल केली तर तुला जीवांशी ठार करून टाक म्हणजे काय करतो तरी काय अरे मेल्या माझी बायको ना मरता मरता जगली काय सांगू माझ्या वाड्याचे एक बैल अवदान आहे मला काय करतो माहिती आहे काय काय करतो हा गाय घेऊन जातो गोठ्यात. बैलाच्या जागेवर गायला बांधतो गायच्या जागेवर बैलाला बांधतो काय म्हणतो सकाळी 5 वाजता माझी बायको उठते आणि धारा काढायला जाते सगळे अडचण होऊन जाते का नाही त्याला स्वतः एक नंबरचा बोला अरे बैल असल्यावर काय माहिती? अरे एक काम कर गायला व्यवस्थित नेऊन गोत्यात बांध तिच्याच जागेवर बांध हा? जा त्याला गायवर बसवलं अरे,